परिषद जलालपूर शाखा पुणे आणि विश्वास ग्रुप तर्फे मी डॉक्टर स्मिता मालपुरे स्नेह स्वागत करते. सूरविश्वासचा आजचं हे 59वं पुष्प. अर्थातच आपण 60कडे वळलेलो आहोत. असे सलग 5 वर्ष या मंचावर शास्त्रीय संगीताची ही जी मैफिल आहे ही आज सुप्रभाती सुरू आहे आणि सर्वदूर पसरलेली ह्या प्रभात मैफिलीची कीर्ती आता बऱ्याचशा गुणी कलावंतांना खुणावते आहे. मी आल्याला पहिल्यांदा आजचे जे कलावंत आहेत त्यांना विचारलं की कसे इथे, तर ते म्हटले की आम्हाला आता फेसबुक इंस्टाग्राम सगळीकडे दिसतं की अशी एक मैफिल आहे जी नाशिकमध्ये होते. त्र्यंबकेश्वराच्या पायथ्याशी गोदेच्या किनारी असलेल्या मैफिलीसाठी आता जगभरातून सगळे कलावंत इथे येत आहेत. हे आपलं वैभव आहे, ही आपली श्रीमंती आहे. त्याच्यामुळे आता एकदा जोरदार टाळ्यांनी आधी सरकार उदार करूया. भावभक्तीने पूजिते विश्वनाथा, मन रंगले गीत गाता. तुझ्या मंदिरी येऊनी प्रातकाळी, मूर्ती पाहता लोचने तृप्त झाली. गंधचंदनी लाविते भाळी माता, भावभक्तीने पूजिते विश्वनाथा. अतिशय शुभमंगल अशा पर्वावर आज आपण ह्या पुष्पाची सुरुवात करणार आहोत. साक्षात महादेव इथेच असणार आहे, कारण सगळे सकाळचे राग म्हणजेच भैरव. त्यामुळे आजच्या या पुष्पाची जी कलावंत आहे ती आहे पियाली प्रदीप चटर्जी. ही शास्त्रीय गायिका कलकत्त्याहून आलेली आहे. लहान वयातच पियालीचे वडील सतार वादक आहेत, त्याच्यामुळे संस्कार जे आहेत सुरांचे ते अतिशय बालवयात मनावर कानावर पडले आणि कळत नकळत ती पण सुरांची झाली. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचे शिक्षण उस्ताद अब्दुल रशीद खान व त्यांचे शिष्य श्री सुभोमय भट्टाचार्य यांच्याकडे तिने घेतलेले. त्यानंतर श्रीमती शाश्वती चौधरी यांच्याकडेही तिने संगीताची तालीम घेतलेली आहे. अभ्यास आणि प्रयोगशील जाणीव यांच्यामुळे संगीत क्षेत्रात वेगळे पण स्वतःचे असे निर्माण केले आहे. त्यांच्या वाटचालीत बळ देणारे आहेत. पश्चिम बंगाल राज्य संगीत अकादमीने आयोजित केलेल्या ख्याल गायन स्पर्धेत त्यांनी 3रा क्रमांक मिळवला आहे. अतिशय मानाची ही स्पर्धा असते. तिथूनच त्यांच्या शास्त्रीय संगीतातील वेगळेपणाला सुरुवात झाली. त्यानंतर पश्चिम बंगाल संगीत अकादमी शिष्यवृत्ती बहाल त्यांना करण्यात आली. त्याचबरोबर रवींद्र भारती विद्यापीठातून ख्याल गायनातील MA पदवी त्यांनी प्राप्त केली आणि शास्त्रीय संगीतातील वैविध्य, शैली, परंपरा यांच्याविषयी कुतूहल असणारे त्यांची साधना ही सतत सुरूच आहे. तबल्यावर आहेत श्रीयुत अपूर्वा चक्रवर्ती. पुरोगामी व ज्ञान परंपरेचा वारसा लाभलेल्या सुसंस्कृत कुटुंबात त्यांचाही जन्म झाला. त्यांचे वडील सुगम संगीतात गायन करायचे, त्यामुळे त्यांच्याही घरात तो वारसा होताच. प्रारंभी श्री मधुसूदन घोष यांच्या मार्गदर्शनाखाली तबला शिक्षणास त्यांनी प्रारंभ केला. पुढे त्यांनी तबला वादनातील महान गुरु पंडित ज्ञानप्रकाश घोष यांच्याकडून प्रगत शिक्षण घेतले व फरुखाबाद घराण्याची शिस्त व शैली आत्मसात केली. पंडित अभिजित बॅनर्जी यांच्याकडूनही त्यांनी संगीत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे संगीत शिक्षणाच्या कक्षा विस्तारण्यास मदत झालेली आहे. कलकत्ता विद्यापीठातून वाणिज्य शाखेत त्यांनी पदवी संपादन केलेली असून तेथील रवींद्र भारती विद्यापीठातून तबला विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. अभ्यासू साधनेचं हे प्रतीक आहे आकाशवाणीच्या रविवार रात्रीच्या मैफिली, रेडिओ संगीत संमेलन, त्यागराज संगीत महोत्सव, छंदायन वार्षिक महोत्सव, गंगाधर संगीत महोत्सव, स्पीक मॅके, भवानीपूर संगीत संमेलन यासारख्या अतिशय मानाच्या रंगमंचावर सादरीकरण केलेलं आहे. आणि त्याचबरोबर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर म्हणजे रूस, जर्मनी अशा बऱ्याच ठिकाणी त्यांनी तबला वादन सादर केलेलं आहे. एकदा टाळ्यांनी स्वागत करूया दोघांचं. आणि वसुधैव कुटुंबक म्हणत म्हणजे आपण सारे जहां से अच्छा हिंदुस्तान, मला फार कौतुक आणि छान वाटतं जेव्हा हे परप्रांतातील
कलावंत आपल्याकडे येतात आणि त्यांना साथ देणारी नाशिककर असतात. त्यामुळे तो एक वेगळा असा छान सुगम असं संगम म्हणायला हरकत नाही. त्यामुळे म्हणजे ही सुरांची देवाणघेवाण होते आणि संगीत हे वैश्विक आहे याची पुन्हा एकदा जाणीव होते. त्यामुळे संवादिनीवर आहेत शुभांगी भावसार, आपल्या सर्वांना परिचितच आहेत. संवादिनी वादनात अनोख्या शैलीसाठी त्यांना आपण जाणतो. एम.ए. ही पदवी त्यांना मिळालेली आहे. गायनाविषयक संगीत अलंकार, गायन व हार्मोनियम वादनात त्यांनी पदवी प्राप्ती केलेली आहे. त्यांच्या प्रयोगशील व अभ्यासू वाटचालीचं हे प्रतीक आहे. संगीत क्षेत्रातील नवनव्या प्रवाहांचे त्यांना भान आहे. त्यामुळे संवादिनी वादनातील कौशल्य त्यांनी आत्मसात केलेले आहे. हार्मोनियम वादनामध्ये भारतात त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. हे त्यांच्या संगीत क्षेत्रातील कर्तृत्वाचे वेगळेपण आहे. संगीताचे प्रथम शिक्षण जळगाव येथे मातोश्री श्रीमती कुसुम प्रल्हाद रावेरकर, गुरुवर्य पंडित विनायकराव पुराणिक आणि तसेच पंडित श्रीकांत ठकार यांच्याकडे झालेले आहे. आणि साथ संगत म्हणाल तर अतिशय मान्यवरांना त्यांनी साथ संगत दिलेली आहे. पंडित हेमंत बेडसे, पंडित विशाल कशाळकर आणि तसेच सुप्रसिद्ध गायिका सावनी शेंडे यांना त्यांनी साथ संगत दिलेली आहे. 59वा पुष्प. तुम्हालाही छान वाटते, मलाही छान वाटते. पुढच्या पुष्प 60कडे जाणार आहोत आपण आणि कलकत्ता, अमेरिका, वाराणसी अशा विविध ठिकाणहून सगळे कलावंत इथे सादर करायला येतात आहेत. तर तुम्हाला अवघ्या 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन घ्यायचं असेल आणि सगळे अवघा महादेव इथे जर प्रकट करायचं असेल तर तन मन कान देऊन ऐकूया स्वरतालाची सोनेरी रिमझिम सूर्यविश्वास. तुम्हा सर्वांना माझा नमस्कार. मैं कलकत्ता यात्रा कियारी चैटर्जी. मुझे उतना मराठा आता नहीं पर थोड़ा थोड़ा मैं मराठी सीख के आई हूँ आप सबके लिए. मी खूप आनंदी आहे आणि तुमच्या सर्वांना मान्यवर लोकांमध्ये सादरीकरण करण्याचा मला आभारी आहे. ही संधी दिल्याबद्दल श्री विनायक रानाडे यांचे मला मनापासून विशेष आभार. आज मी राग तोड़ी सादर करणार आहे. कभी भूल चूक आलियास कृपया माफ करा. और मेरे साथ तबले पे आज संगत कर रहे हैं मेरे हस्बैंड अशोक चक्रवर्ती और हमारे यहाँ पे शिवांगी जी. आप दोनों को भी बहुत धन्यवाद आज मुझे सपोर्ट करने के लिए. और आप सब इतना सुबह इधर आए हैं मेरे गाने सुनने के लिए, तो आप सबको मेरा प्रणाम. पता नहीं सुर लगेगा कि नहीं, तो आप सब थोड़ा मना लीजिएगा, माफ कर लीजिएगा कोई भूल चूक हो जाए. कोशिश कर रही हूँ.
आ
मोरे नैया पार करो तुम, मोरे नैया पार करो तुम, मोरे नैया पार करो तुम, मोरे
आज तो महाशिवरात्रि है, तो भोलेनाथ के चरणों में थोड़ा सा उनका भजन गाऊंगी। सर्वात्मका सर्वेश्वरा थोड़ा कोशिश कर रही हूँ। यहाँ आके ये गाना मतलब गाने का हिम्मत जो है वो मेरा नहीं है, बस आप लोग माफ कर दीजिएगा।
तीर्थ विठल वो भजन गाने का थोड़ा कोशिश कर रही हूँ और उसके साथ मेरा दादा गुरु उस्ताद अब्दुल रशीद खान साहब का कॉम्पोजिशन उसके साथ एक साथ गाएंगे, ठीक है। एक ही राग और एक ही ताल में है, तो थोड़ा वो गा के फिर तीर्थ विठल से मेरा कार्यक्रम खत्म करेंगे। हरि ओम 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 हरि ओम। मेरा रोम रोम हर हर बोले, मेरा रोम रोम हर हर बोले। हरि ओम हरि ओम हरि ओम। चित हरि सागर में घोले, चित हरि सागर में घोले। रोम रोम हर हर बोले, रोम रोम हर हर बोले। हरि ओम हरि ओम हरि ओम। गुरु की बात यही है ज्ञानी, गुरु की बात यही है ज्ञानी। बिन गुरु ज्ञान न पाइबे, गुरु की बात यही है ज्ञानी। बिन गुरु ज्ञान न पाइबे। अपने गुरु की सेवा कर दो, अपने गुरु की
तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी, तुझ्या हाती पांडुरंगा तिजोरी फुटावी, मुक्तपणे भक्ती माझी तुझी तू लुटावी, मार्ग तुझ्या देवळाचा तुला कळावा, उघडदार देवा आता उघडदार देवा. जय निशब्द करणाऱ्या टाळ्या, मनाचा मनाशी झालेला संवाद. राग तोडी सर्वात मग सर्वेश्वर आहे, अशासाठी की शिव म्हटलं की आपल्या मनात येतं पहिल्यांदा तांडव, नृत्य, वैराग्य, भयावह काहीतरी असं. पण हाच शंभो जो तांडव करतो तो भोळा पण आहे. भोळा म्हटलं की पुढे सांबच येतो. मग हा भोळा कसा आहे तर त्या हिमालयाच्या कैलासाच्या शांत सुंदर वातावरणामध्ये, मानस सरोवरामध्ये साधना करत असलेला पण शिवच आहे. तर शिवाची ही दोन रूप. मग भैरव म्हटलं की तो तांडव करणारा आणि जो स्वतःशी मनाशी संवाद साधणारा समाधिस्थ शिव म्हणजे हा रागतोडी. म्हणूनच रागतोडी हे वैराग्याचं, भक्तीचं, आनंदाचं, निर्मितीचं आणि स्वतःला स्वतःकडे नेणारं आत्मस्वरूप दर्शन आहे. तोडी म्हटल्यावर मला पहिल्यांदा प्रश्न असा पडला की जसं सुरांवर आहे तसं शब्दांवर प्रेम करणार हा असं काय, इतकं मनाशी जोडणारा राग असा तोडी कसा? तर हे तोडणं म्हणजे तोडणं नव्हे, हे तोडणं म्हणजे विरघळणं. तोडल्यावर आपण विरघळतो ना, तर हे विरघळणं तोडीमध्ये जातं. आणि हे त्याचप्रमाणे उत्तर भारतीय परंपरेमध्ये रागांचे छोटे छोटे जे म्हणता येतील प्रकार त्याला तोडा म्हणायचं. तर ह्या तोडापासून हे तोडी झालं. आणि तिसरं म्हणजे रागमालेमध्ये सगळ्या रागांची चित्र आहेत. तर या चित्रांमध्ये जिथे तोडी राग दाखवला जातो ना, तिथे ती राग तोडीमध्ये अशी एक सुंदर ललना निसर्गामध्ये उभी आहे आणि तिच्या हातात वीणा आहे. म्हणजे राग तोडी हा निसर्गाशी संवाद साधणारा राग आहे. आणि ह्या इतक्या प्रसन्न सकाळी कुणीतरी परवा दुपारी कितने बजे बैठे थे पियालिया? परसों दोपहर 2 बजे ना ट्रेन. परवा दुपारी 2 वाजता रेल्वेमध्ये बसून काल रात्री 12 वाजता इथे कुणीतरी आलं. एवढ्या तासांचा प्रवास करून तेव्हा आपल्या मनाचं तीर्थ विठ्ठल झालं. तर इतका आतून आनंद होतोय. मी आता विनायक सरांना तेच म्हणत होते, मी विश्वास सरांना पण म्हटले की सर फेसबुकवर कुणीतरी मराठीचा म्हणजे नाशिक मधला किंवा नाशिकच्या आजूबाजूचा एखादा कलावंत टाकतो की मी अशा अशा ठिकाणी कला सादर करते. PNA आणि अशोकजी ते म्हणतात की हे आपले मित्र आहे, आपण इथे जायचं का? आणि कलकत्त्यावरचा तारकेश्वर ना, बरोबर की जो वहां पे है जो शिव का तारकेश्वर आपल्या त्र्यंबकेश्वराला भेटायला येतो. हे फक्त आणि फक्त कलावंतच करू शकतात. पण ह्या कलावंतांच्या कलेचं सर्व्हिसिंग करायला लागतो, त्यांना ऑइलिंग करावं लागतं. मग ऑइलच्या छोट्या छोट्या बॉटल आपण आणायचो. एक मी बॉटल नाही, मी एक अख्खा टँकर बघितलाय. विश्वासरांना मी मंचावर आमंत्रित करते. सतत अख्ख्या समाजाच्या नात्याचं, कलेच्या नात्याचं सर्व्हिसिंग करत असणारा अवखळ झरा म्हणजे विश्वासजी ठाकूर, आमचे कुटुंब प्रमुख. आणि तुम्ही बघताय हे पुष्प आहे 59. पण साठीकडे निघालो आहोत म्हणजे सूर्यविश्वासची साठी. पण दरवर्षी सूर्यविश्वास अजून तरुण होतो. तसंच सूर्यविश्वासची जी संकल्पना आहे ती पण 59 कडून 60 कडे निघाली आणि अजून तरुण होते विनायकजी रानडे.
ते पण एकूणसाठीच आहेत आणि आता साठीकडे निघाले. रसिक पाठबळ नावाचा जो प्रकार आहे तो इतका प्रकर्षाने आम्हाला जाणवतोय, कारण सुरुवातीला 2, 3, 4 आणि कळत न कळत शेवटपर्यंत बाहेरही रसिक उभे असतात. आणि मला प्रामाणिकपणे वाटतं की या रसिकाचं प्रतिनिधित्व जर कुणी करत असेल इथे तर विश्वास ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉक्टर मनोज शिंपे यांना मी मंचावर आमंत्रित करते. या पियाली आणि अशोकजी, म्हणजे पियाली म्हणजे छोटीशी प्रेमाची प्याली आणि हा अख्खा प्रेमाचा झराच आज त्यांनी व्हायला आहे. हे असं असतं ना की आपण किती पण छान गाणं गायलं पण ते समोरच्याला ऐकू जाण्यासाठी समोरच्याच्या रेडिओवर ते स्टेशन असायला लागतं आणि ते स्टेशन जर घरातच असेल तर काय मजा, मग सहजीवनाचा आनंदच वेगळा. तर या दाम्पत्यासाठी एकदा जोरदार थोड़ा हिंदी में बोलिए, हम भी समझ. चलिए आपके लिए दोहरा देती हूँ ये पक्का. हमने कितना भी सुंदर गाना बजाया या गाया तो भी वो सामने वाले की उसके लिए वहाँ उसके रेडियो पे वो स्टेशन होना चाहिए, तभी तो वो सुनेंगे. लेकिन आप दोनों का क्या स्टेशन लगा है कि आप हर रोज गाना गा रहे हो. तर ते इतका आनंद घेत होते ते त्यांच्या गाण्याचा, हे ह्यांच्या वादनाचा. आणि ह्याला शुभंकर करण्यासाठी नाशिकच्या शुभांगीजी पण त्यांच्या बरोबर होत्या. या संपूर्ण टीमसाठी एकदा टाळ्या वाजवा. सूरविश्वास पहिल्या पुष्पापासून काही रसिक असे आहेत की ते मनापासून या सूरविश्वासावर प्रेम करताहेत, त्याला मोठं करताहेत आणि उंचीवर जाताना त्यांच्या डोळ्यातला आनंद सतत त्यांच्या डोळ्यात दिसत असतो की काय आपण इतके पुढे आलो. पियालीचा सत्कार करण्यासाठी अशाच एक रसिक कलावंताला आणि रसिकाला मी बोलवते, राजश्री शिंपी. कारण खरंच मनापासून या सूरविश्वासावर ज्या लोकांनी प्रेम केलं आणि हा वाढत गेला, ती स्वतः विशारद आहे. आपण तिचंही गाणं ऐकलेलं आहे. तो हा कलावंताने कलावंताचा नाशिक तर्फे केलेला सन्मान. आजचं जे मानपत्र आहे हे हिंदीमध्ये केलंय ते, कारण हे कलकत्त्याच्या हिंदीवर असणार आहे. अशोक जींचा सन्मान करण्यासाठी मी संजय साळी यांना आमंत्रित करते. संजयजी असेच एक अतिशय रसिक श्रोते असं म्हणायला हरकत नाही, मनापासून भरभरून दाद देणारे. रसिकता अनेक अंगाने जोपासता येते अशीच एक अतिशय रसिक असलेली माझी मैत्रीण अर्चना भागवत हिला मंचावर आमंत्रित करते. तिने शुभांगीजींचा सन्मान करावा. असं नाही वाटत तुम्हाला एवढं सगळं झालं तर मालपूर या स्मितासाठी पण जोरदार टाळ्या वाजवल्या. एक मन आनंदी आहे. 59 कडून 60व्या पुष्पाकडे जातोय. पण काल एक दुःखद घटना घडली. दिगंबर सोनवणे म्हणून आमचा विश्वास ग्रुपचा पखवाज वादक तो काल आपल्यातनं नाहीसं देवाघरी गेला. माझ्या मते 2 मिनिटं फक्त आपण उभं राहू द्या, कारण आमच्या जीवा भावाचा मित्र होता. वय खूप कमी होतं. 2 लहान मुली आहेत.
विश्वास नेहमी असं म्हणतो की मित्र असायला पाहिजे, 4 मित्रांशी बोललं पाहिजे, मनात काही ठेवायला नाही पाहिजे, आजचा दिवस आनंदात घालवला पाहिजे. त्याचं सर्व्हिसिंग हे नुसतं नात्यांचंच नाही, तर गणगोताचं आहे आणि पूर्ण नाशिकला तो आपलं कुटुंब मानतो, म्हणूनच आम्ही त्याला कुटुंब प्रभू म्हणतो. 2 मिनिटं आपण सांगतो. ओम शांती शांती शांती. मला जेव्हा पियालीचा पहिला फोन आला, तर पियाली म्हणजे असं बंगालमध्ये कॉमन नाव आहे आणि त्या नावाचा अर्थ असा आहे की सुंदर सुगंधी फुलांनी बहरलेलं झाड. पण आज मला असं वाटतं की सुंदर सुगंधी नाही, सुरेल फुलांनी बहरलेलं झाड म्हणजे पियाली. आणि जोडीदार साथ सोबत करतो, पण जोडीदार साथ संगत पण करतो. बऱ्याच वेळा बायका नवऱ्याला वाजवतात, हा नवरा वाजवून तिला साथ देतो. अशी जोडी मिळणं खूप भारी. आता त्यांनी जसं सांगितलं की तुम्ही मराठीत बोलताय, तुम्ही हिंदीत बोला. आता यांनी सांगितलं की जेव्हा फेसबुकवर बघून पियालीचा पहिला मला फोन आला, मी आपलं मराठी सुरू झालो धड 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 धड. बराच वेळ झाला ते म्हणे भैया हिंदी लोक आता इतक्या वेळ बोललेलं गेलं सगळं. पण कठीण आहे. मला असं वाटतं की शुक्रवारी सकाळी त्याने घर सोडलं असेल, शनिवारी रात्री 12 वाजता इथे पोहोचलेले आहे, सकाळी 5ला मी इथे आलो आणि ते समोरच उतरले गेस्ट हाऊस मध्ये. लाईट बघितला, मी फोन केला की ही उठली का नाही बघायला, तर तानपुऱ्याचा आवाज येत होता आणि रियाज चालू होता. तुम्ही विचार करा एवढा लांबचा प्रवास करून रसिकांच्या टाळ्यांचं मिळणाऱ्या मानाचं सन्मानाचं धनच फक्त तिला न्यायचंय, तर ते भरपूर द्यायला पाहिजे की नाही. कारण नाशिकच्या कलावंतांना सकाळचे राग गाण्यासाठी सुरू केलेला सूरविश्वास आज महाराष्ट्राच्या नव्हे तर देशाच्या परदेशाच्या कुठून कुठून लोक इथपर्यंत पोहोचतात. कारण असं व्यासपीठ नाही आणि असे दर्दी रसिक नाही, त्याला तुमच्या टाळ वाजवतात. पियाली जेव्हा इथे आली तर ती थोडस नवरा बायको अपसेट वाटली मला, कारण आम्ही 3-4 जणच होतो. म्हटलं काहीही काळजी करू नका, 7:10 पर्यंत सुरुवात होईल आणि 7:15 पर्यंत हे भरेल. आणि तसंच झालं. त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर बघत होतो. जसं आम्ही खुर्च्या वाढत होतो तसं त्यांचा तबल्याचा ठेका पण जोरात होता की चला बा कोणीतरी आहे, आपण एवढे लांबून आलो. पण माझ्या मते तुमच्यामुळे सूरविश्वासचा मंच हा इतक्या उंचीपर्यंत पोहोचला. कारण असं व्यासपीठ असणं ही एक गोष्ट आहे, पण असे रसिक असणं हे पण तितकंच गरजेचं आहे. कारण रसिकांशिवाय यांच्या गायनाला काय देणार आहे आपण त्यांना. आज महत्वाची गोष्ट अशी आहे की विश्वासने जे मानपत्र दिलं ते मुद्दामून A3 साईजचं केलंय. दरवेळी आपण A4 साईजचं छोटं मानपत्र देतो, मन मोठं असावं तर ते विश्वास सारखं. विश्वासासाठी पण राहायला बरोबर. अजून एक उल्लेख राहिला तो म्हणजे आमची रुचा. आज आपला आवाज देश विदेशात पोहोचवणारी रेडिओ विश्वास जी सांभाळते त्या रुचासाठी पण एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे. मग अशी बोलता बोलता स्मिता तू असं सांगितलं की सूरविश्वास 59 वरनं 60 गेला आणि मी पण 59 संपून 60 गेलो. या स्पीडने जर तू माझं वय वाढवलं तर पुढच्या वर्षी सहस्त्र दर्शन करायला लागेल. तर तसं नको, तारुण्यात जाऊया पण सावकाश जाऊया. तुमच्या सूरविश्वासच्या वयाप्रमाणे जर केलं माझं तर कठीण गणित आहे, पण खूप छान वाटतं. विश्वासने ताकद दिली एका संकल्पनेला, ती तुम्ही रसिकांनी उचलून धरली. आज इथपर्यंत आलो. थोडी मनात धाकधूक होती की आज महाशिवरात्र आहे, तरी पण मी तिथे खाली लिहित होतो उपवासाची मिसळ आहे. म्हणजे उपवासाकरता कोणी अडू नये आणि महाशिवरात्री करता कोणी अडू नये. काय होतं ना, ही कलावंत इतक्या लांबून येतात तर त्यांना तुम्ही सगळे रसिक जर दिसले, त्यांनी जर दाद दिली तर त्यांचा आनंद दुसरा काय असतो. गोंधळीत काय घेऊन जाणार आहेत ते, मानधन नाही, प्रवास भाडं नाही, काही नाही, तरी सुद्धा इथपर्यंत येतात. सूरविश्वास दर 3ऱ्या रविवारी शुक्रवारी कुमार मंच. आजकाल कुमार मंच मध्ये पण असे गायक येतात. या मुलांना असं व्यासपीठ मिळत नाही. विश्वास त्यांना पहिल्या दिवसापासून मानपत्र फ्रेम करून देतो. का तर ते त्याचं पहिलं मानपत्र असेल आणि त्याच्या आई वडिलांनी तो कागद घेऊन फ्रेम शोधत फिरायची. इतकं दिलदार मन लागतं. मला असं वाटतं की ही लोक रियाज करतात तसा आमचा विश्वास दातृत्वाचा रियाज करतो.
या दातृत्वाच्या रियाजा करण्यास चला, कारण दातृत्व एकदा करून चालत नाही, त्याचा पण रियाज करावा लागतो. आणि विश्वास अशी एकही संधी सोडत नाही की जिथे समाजाला तो काही देऊ शकतोय आणि देत नाहीये. आज आमचा विश्वास ग्रुप, विश्वास कुटुंब हे अभिमानाने कुठे गेलं तरी नाव सांगतं की आम्ही विश्वास ग्रुपचे आहोत. त्याचं कारण असं की कुटुंब प्रमुखांनी ती उंची आणून ठेवलेली आहे, म्हणून आम्ही काहीतरी करू शकतो. तुम्ही सगळे साथीला असता. हळूहळू अष्टोप्रहर सर्वत्र आपल्या नावाला येतंय. 4 वर्ष 24 तास चालणारा एकमेव सोहळा आहे आणि त्याला किमान 6 ते 7 महाराष्ट्राच्या बाहेरचे कलावंत येतात. मी आताच पियालीला म्हटलं, तुझं गाणं इतकं चांगलं आहे जे मी आधी ऐकलं होतं, आता तर प्रत्यक्षात ऐकलं. कसं आहे ना, आमचा विठ्ठल तो तुझा मी विठ्ठल, तर तो विठ्ठलचा विठ्ठल जरी झाला आणि शिवाचा शिवे जरी झाला तरी त्याच्यातलं शिवत्व जात नाही. आणि ते शिवत्व हे सुरांच्या मधल्या कोमलतेचं आहे आणि स्वच्छतेचं आहे, ज्याला आपण म्हणतो ना अभिजात आहे, तसं ते अभिजात आहे. तिने मला विचारलं की शेवटी भजन म्हणू का महाशिवरात्र आहे. इतकी समयसूचकता असणं की आपण चाललोय ज्या गावामध्ये, त्या महाराष्ट्रामध्ये महाशिवरात्र मोठ्या प्रमाणावर होते, तर आपण ते भजन गायला पाहिजे. असं खरंच भारत एक आहे. प्रांत वेगळा असला तरी ती येताना भारतामधल्या महाराष्ट्रात आपण जातोय तर विठ्ठल आणि शिव यांचं भजन गायलं पाहिजे हे मनापासून वाटणं हे किती छान आहे. तिने जेव्हा मला यादी पाठवली तेव्हा तिने विचारलं हे गाऊ का ते गाऊ, म्हटलं दोन्ही गा, दोन्ही गा, महाशिवरात्र म्हणून ते पण गा आणि विठ्ठल एवढ्या करता गा. असं म्हणतात जो विठ्ठल 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 म्हणतो त्याला हृदयाचा कधी झटका येत नाही, कारण त्या विठ्ठल म्हणण्यामध्ये तुमच्या फुफ्फुसांमध्ये जे भाग येतात ना, हे परंपरा उगाच नाही चालू आल्या. आपल्याला जर असं सांगितलं असतं की तुला हृदयाचा झटका येऊ नये म्हणून विठ्ठल म्हणतं, कोणी म्हटलं नसतं. पण भक्तिभावाने म्हणल्यावर म्हणतात आणि हृदयाला निरोगी ठेवतात. असंच निरोगी प्रेमळ हृदय तुमचं आमच्या कायम साथ देत राहो. या कलावंतांना मान सन्मान देत राहो. टाळ्यांचा परत एकदा कडकडाट करतो आणि असंच भेटत राहील. एक छान अशी सूचना आहे. आज संध्याकाळी 5:30 नंतर कालिदास कला मंदिरमध्ये लोकरामायणाचा कार्यक्रम आहे. श्रीकृष्ण चंद्रात्रे दिग्दर्शिक त्यांच्या मार्गदर्शनाखाली गिरीश चंद्रात्रे गायन आणि त्यांची टीम गायन करणार आहे. ई पासेस अवेलेबल आहेत. सूरविश्वासचे जे काही श्रोते आहेत त्या सगळ्यांच्या मोबाईल नंबरवर ई पास येईल, त्यामुळे आठवणीने तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्ही रजिस्टर करा, कारण असे अनेक पासेस भविष्यात यायची शक्यता आहे. त्याच्यामुळे रजिस्ट्रेशन करा आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की लोकरामायणाला जा. खरं म्हणजे विनायक इतकं सुंदर बोलला की त्याच्यानंतर काही बोलणं मला वाटतं की योग्य होणार नाही, कारण त्यांनी सगळंच त्याच्यामध्ये कव्हर केलं. माझं फक्त स्मिताबद्दल थोडंसं ऑब्जेक्शन, कारण तिने विनायकच्या वयाचा जो काही उल्लेख केला तो मला पटला. कारण आम्ही 5 वर्षापूर्वी तिचा 50वा वाढदिवस साजरा केला. मी 5 वर्ष झालं कुठे बोललो. मला वाटतं हे जे काही संकेत आहे आपण प्रत्येकाने पाळले पाहिजे. बरोबर आहे. आजही मी तुम्हाला ती तारीख नाही सांगितली कधी, ते मी अजूनही पाळलेलं. आता सुद्धा मी ते संकेत पाळतोय. तिने करणं योग्य नाहीये. ती पुढच्या वेळेला नक्की काळजी घेईल. त्यामुळे आपल्याला म्हणजे वेगळं काही सांगायला नको स्मिता, असं मला वाटतं. विनायकला पण तसा राग आलाय बरं. काही जरी नाही झालं तरी इतर सूत्रसंचालन आपलं कायम राहिलं पाहिजे एवढी काळजी. कारण त्याच्या नावात विनायक आहे, त्याच्यात तेवढं विनय आहे का नाही हा पण मोठा प्रश्न. पण एक चांगलं एक हे आहे की लोक कुठून कुठून खरंच एवढी येतात आणि एवढं छान छान एक गाणं म्हणतात आणि तुम्हाला आपल्याला एक आनंद देण्याचं काम करतात. खरंच मोठी गोष्ट आहे. आणि घरामध्ये मला वाटत नाही दोघांमध्ये कधी भांडण होत असेल. कारण कसं आहे की यांना राग आला तर जोर जोरात तबला वाजवतो, बाईंना राग आला तर रागातच राग आहे. त्यामुळे कोणी प्रश्न निर्माण होत आता याला का राग आला ते काही कळायला पाहिजे. देखो ऐसी बात है कि अगर आप दोनों का जो अच्छा चल रहा है, दोनों में जो खुशी दिख रही है, इसका मेन कारण ऐसा है, रीजन ऐसा है कि आप बहुत बढ़िया तबला बजाते हो. जब भी आपको इनके बारे में कोई राग, कोई आपको शिकायत होती है, आप वो जोर जोर से बजाते हैं. दोनों नहीं बोलता. और उनको अगर कुछ आपके बारे में है तो उनके राग में ही राग है. तो
उनको अलग से आपको कुछ बोलने की जरूरत नहीं. तो इतने ते मनापासून हसतात, म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल. मला पोचलंय लक्षात. पण एक चांगलं एक आहे हा कनेक्ट जो आहे, लोक कुठून कुठून येतात. आणि खरं म्हणजे याचं आता विनायकने बोलताना विनायक दरवेळेला त्याच्या नेहमीच्या पद्धतीने सगळं श्रेय मला देतो, पण खरं म्हणजे तसं नाहीये. विनायकचं श्रेय याच्यामध्ये मोठे कमी हा सगळी लोक जमवण्याचं काम जे आहे ते विनायक करतो. 90% काम विनायक करतो, 10% काम खरं म्हणजे माझ्याकडे 10% माझ्याकडे काम असतो. आपण विनायकसाठी सुद्धा जोरदार करायला पाहिजे. आणि मला काय म्हणजे आज खूप विनायक नेहमीच चांगलं बोलतो, पण आज मात्र त्याच्या काय अंगात आलं होतं माहित नाही. तो इतका सुंदर बोलला. कधीतरी तो मला सारखं वाटतं की हा साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊ शकतो. आणि सगळेच अध्यक्ष चांगले असतात नाही, पण त्याच्यात थोडी अधिक पात्रता आहे असं मला स्वतः वाटतं. म्हणजे हा केवळ बोलणारा साहित्यिक नाही, तर हा आचरणातून पण व्यक्त होणारा असा हा साहित्यिक. आणि याचा आणि विठ्ठलाचा सुद्धा डायरेक्टच कनेक्ट आहे ना. तसा जर विचार केला तर तुम्ही सांगा ना, विठ्ठल हा जसा सर्वसामान्यांचा आहे, एक विठ्ठलच असा आहे की ज्याच्यासाठी वेगळं तुम्हाला काही करावं लागत नाही. मला वाटतं विनायक आणि विठ्ठल हे दोन एकच याच्यातले आहे. आपण कोणी विठ्ठल पाहिलेला नाहीये, पण मला बऱ्याच वेळेला विठ्ठल म्हणून मला विनायकच वाटतं. सो विनायक एक चांगलं काम करतोय. डॉक्टर शिंपी विश्वास ज्ञान प्रबोधिनीचं काम उत्तमपणे पाहतात आणि तुम्ही सगळे दरवेळेला सगळेजण येतात आणि इथून जाताना आनंदी होऊन जातात. हा फार एक मोठा हे आहे. आज आमचा एक कलाकार काही आर्थिक अडचणीतून किंवा काही त्यांनी चुकीचा निर्णय घेतला नाही, हे मनाला हे पटण्यासारखे. पण एक आहे की मी कलाकारांसाठी विश्वास बँकेच्या माध्यमातून काहीतरी योजना मात्र एवढ्या महिन्यामध्ये नक्की आणणार आहे की पुढे कुठल्याही कलाकाराला चुकीचा निर्णय घ्यावा लागणार नाही. काय होतं की कोण आपण दरवेळेला असं असतं, उभं राहतो 2 मिनिटं श्रद्धांजली वाहतो. ती श्रद्धांजली ही काही कायमस्वरूपी नसते. ती आपण तेवढ्यापुरती तेवढं करून आपण त्याच्यातून सुटका करून येतो. मला असं वाटतं की ही सुटका आपण करून घेऊ नये, याच्यातून काही पुढे घडणार नाही, याच्यासाठी काय करता येऊ शकतं हा महत्वाचा विषय. आणि एवढ्या महिन्यामध्ये एप्रिलमध्ये काहीतरी मी चांगली कलाकारांसाठी योजना विश्वास बँकेच्या माध्यमातून आहे. कलाकार सगळेच होणार नाही, पैसे तुझून कधीच कोणाला आणता येते तुम्हाला सांगतो. आणि माणूस तिथंच अडतो. आणि आमच्या बँकेमध्ये मागे एकदा असं झालं, 10-15 वर्षापूर्वी एका वर्षामध्ये 2 आमच्या यंग मुली त्यांचे डोळे हार्ट अटॅकने गेले. आणि मग आम्ही आपलं उभं राहतो आणि आपण श्रद्धांजलीचा कार्यक्रम वाहतो आणि करतो. आमच्या लक्षात आलं, मग मी ताबडतोब एक केलं. जे कोणी आमच्याकडनं स्टाफ लेडीज स्टाफचा नवरा जातो किंवा काय जातो, त्याला जो मुलगी असेल किंवा मुलगा असेल तर त्याच्या नावाने आम्ही 5 लाख रुपयाचं आम्ही त्याचे इन्शुरन्स करून त्याचे हप्ते भरतो, जे 27व्या वर्षी मॅच्युअर होऊन ते 5 लाख रुपये त्या मुलीला किंवा मुलाला लग्नाला मिळते. त्याची आम्ही योजना लगेच टाकतो, कारण ते आपण हे कधी घरून येणारी पोकळी वगैरे असे सगळे पोकळे शब्द वापरतो, त्याच्यातून काही अर्थ नाही, काही होत नाही त्याच्यात. आज सकाळपासून मी काल ते वाचल्यानंतर सुद्धा मी इतका म्हणजे मला इतका त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा की असं वाटायला लागतं की आपलं पण कुठेतरी फेल्युअर आहे की आपण ह्या लोकांना का सांभाळू शकत नाही, त्यांच्या अडचणी आपण का समजून घेऊ शकत नाही. मगाशी जसं विनायकने सांगितलं की संवाद कुठेतरी हरवत चाललाय, पण काही वेळेला असं पण होतं ना की तुम्हाला विश्वासाने सांगावा असा मित्र पण लागतो, पण तो पण आता आपल्याला शोधावा लागतो, तो सुद्धा मिळणं मुश्किल झालेलं आहे. तुम्ही बघा, आणि आपले पेशन्स आणि हे एवढे कमी होत चाललेत ना. आपण रील्सवर आलो, म्हणजे पूर्वी किमान माणूस 25 मिनिटं शांतपणे सगळं ऐकायचं, आता 25 सेकंदात वेळ संपतो. तसंच आपल्या आयुष्याचं झालं. आपण सुद्धा 25 सेकंदामध्ये आपले पेशन्स संपायला लागलेले. हा सुद्धा एक महत्वाचा विषय खूप मोठा आहे. म्हणून अशा प्रकारच्या सांगीतिक मैफिली या तुमच्या काहीतरी बुद्धीला किंवा याला तुमच्या मेंटल हेल्थला उपयोगी पडणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हा आमचा जो चाललेला जो काही आमचे हे अखंड परिश्रम आहेत किंवा आमचं जे काही हे असंच पुढे पण कंटिन्युअसली चालू राहील हे मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना आज महाशिवरात्रीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि विनायकला परत बोलायचंय त्याच्याकडे मी एक देतो. आणि पुढच्या वेळेला स्मिता नक्की चूक सुधारेल. मी तुझा 60वा वाढदिवस कधीही सांगणार नाही, अजून 5 वर्षांनी होणार आहे, मी कोणालाच सांगणार. मला एक नाशिककरांचा अभिमान आहे, सार्थ अभिमान आहे. कारण नाशिककरांच्याकडे नुसते घेते हात नाही, तर देते हात आहे. घेते हात लहानपणापासून मुलांना आपण काहीतरी मागायला सांगतो, मार्क घेऊन ये, सर्टिफिकेट घेऊन ये, पैसे घेऊन ये, चांगली सून घेऊन ये, चांगला बंगला घेऊन ये.
देते हात आमच्या आधीच्या पिढीचे होते, त्यामुळे ते तुकतुकीत होते, कारण ते नातवासाठी मुलासाठी काहीतरी देत आले म्हणून त्यांचे चेहरे अजूनही प्रसन्न आहेत. तसाच एक देता हात शुभांगीचा आहे, तिच्यासाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण एवढ्या लांबून भले नवरा तबला वाजत असेल तरी संवादिनी एक तालवाद्य आणि एक तंतुवाद्य ह्याची गरज पडतेच. ही साथ संगत कोणी करायची? परगावून येणाऱ्या माणसाला जर का साथीदाराला पैसे द्यायला लागले तर त्यांनी कुठून द्यायचे? पण शुभांगीने मला शब्द दिलाय, कधीही लागलं तर शुभांगी भावसासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. कारण आपण साथ संगतकार आहे, म्हणजे आपण बाजूला नाही, पण आपण बाजूला आहे म्हणून गाणारा गातोय हा भाव ती ठेवते आणि ती दरवेळी येते आणि उत्तम वादन करते. मला असं वाटतं की ही वृत्ती नाशिककरांची आहे, ही पण जतन झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. कारण तिला पण वाटलं पाहिजे की आपण इथे आलो. विश्वास म्हणला तसं साहित्य संमेलन वगैरे काही अध्यक्ष नाही होणार, पण पुस्तकं पोहोचवण्यासाठी मी काम करतो. आज सकाळी मी इथे 5 वाजता आलो, कारण 5:30 ते 6:30 मेलबर्नला चालू करायचं म्हणून त्या लोकांच्या बरोबर इथे झूम मिटिंग होती. तर मी इथे 5:30 येऊन आत केबिन मध्ये बसलो. 5:30 ते 7:30 ती केली. मला खूप जण विचारतात ही एनर्जी येते कुठून, तर मी परत सांगतो ती एनर्जी म्हणजे तुम्ही आहात. मी साथ दिली तुम्ही प्रतिसाद देता, हा प्रतिसाद थांबला की मी थांबलो. त्यामुळे असं साथ देत राहा. छान उपासाची मिसळ खाऊया आणि भेटत राहूया. धन्यवाद.